The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि यथा गारं दुच्छनं उत्तिसमति विच्छति एवं अभावितं चित्तं रागो समति विच्छति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या ऐतिहासिक नागपुरामध्ये बोरगाव परिसरातील पावा बुद्ध विहारात धम्मदेसना देण्यासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणा सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी आग्रहपूर्वक निमंत्रित केले अशा श्रद्धावान धम्मोपासिका सोनालीताई चोखांद्रे, त्यांचा संपूर्ण परिवार, आपल्या पावा बुद्ध विहाराशी संबंधित असलेले सर्व श्रद्धावान महिला मंडळ समितीतील सर्व पदाधिकारी, धम्मदेसना श्रवण करण्यासाठी दूरवरून आणि या परिसरातून उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारे शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण इथे उपस्थित आहात। मला वाटतं 11, 11:30 पासून आणि आता 3:30 होत आहे। आम्ही पण इथे बसलोय, तुम्ही पण खाली बसलात, कोणी चेअर वरती विहारात आणि प्रचंड गर्दी आहे। यामध्ये आमच्या माता भगिनींची संख्या नेहमी जास्त असते, आता ही ती जास्तच आहे आणि त्यामुळे एकदा सर्व महिला मंडळ, पावा बुद्ध विहाराशी संबंधित उपासक उपासिका आणि ज्यांनी आम्हाला निमंत्रित केले असे चोखांद्रे परिवार, या सर्वांच्यासाठी आपण साधुकाराने या पुण्य कर्माचे आपण अभिनंदन करावे, अनुमोदन करावे। भंतेजींनी दोघांनीही अत्यंत सुंदर अशी धम्मदेसना आपणास दिली आहे।
तुम्ही पुण्यवान आहात, तुम्हाला नागपुरात जन्म प्राप्त झाला किंवा तुम्ही तुमचं माहेर कुठे असेल तर कोणी नांदायला इथं आलं असेल आणि बऱ्याच जणांचा जन्म इथे झाला, संपूर्ण हयात तुमची इथे चालली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हेतू पुरस्सर या नागांच्या नागभूमीची निवड केली धम्मदीक्षेसाठी. जशी औरंगाबादची निवड केली मिलिंद कॉलेजचं निर्माण करण्यासाठी, बाबासाहेबांनी त्या दुर्गम भागामध्ये, मराठवाड्यासारख्या मागास भागामध्ये शिक्षणाची गंगा आणली. तिथे मिलिंद महाविद्यालयाचं निर्माण केलं बाबासाहेबांनी त्या काळामध्ये लाखो रुपये खर्च करून. आणि धम्मदीक्षा घेण्याचा जेव्हा विचार आला तेव्हा बाबासाहेब बोधिसत्व असल्या कारणाने ते दूरदृष्टीवान असतात. त्यांचा दृष्टिकोन जो असतो तो लांबचा असतो, विचारपूर्वक निर्णय घेणारे बोधिसत्व असतात. आणि म्हणून की काय, आपल्या नागपुरामध्येच बुद्ध धम्माची दीक्षा आपल्यालाही दिली आणि गुरु चंद्रमणी महाथेरो यांच्याकडून स्वतः त्रिसरणासह पंचशील ग्रहण करून बुद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी स्वतः घेतली. तर त्या नागपुरात आपण राहताय, आम्ही नेहमी नागपूरमध्ये येतो. खरोखर फार चांगले लोक, श्रद्धावान लोक, धार्मिक लोक नागपुरात राहतात. तुम्ही तर हसत आहे बाबा. हे पहा, जीवनामध्ये अपवाद तर प्रत्येकच गोष्टीत आहे. तसं काही तुम्ही पण काय त्याला म्हणजे अपवाद नाहीये. नागपूर असो, अमरावती असो, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, पुणे, मुंबई किंवा नाशिक असो की कोणतेही महाराष्ट्रातील शहर, गाव, खेडे, तालुके असतील किंवा घर असतील, जर आपण अभ्यास केला बौद्ध लोकांचा, या 68 वर्षांचं सिंहावलोकन जर आपण केलं, म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 पासून ते आता गेलेल्या 14 ऑक्टोबरच्या पर्यंत, तर यामध्ये काही विषयांना अनुसरून काही लोकांकडे पाहिलं की छाती गर्वाने फुगते. त्यांना आपण स्वतःहून जय भीम करावं वाटतो, त्यांच्या सोबत राहावं वाटतं, त्यांच्या घरी दारी बसावं वाटतं, उठावं वाटतं, त्यांचा सहवास आपल्याला लाभला पाहिजे अशी इच्छा होते. त्यांच्या मुलाबाळांबरोबर आपली मुलंबाळं राहिली पाहिजे असंही वाटते. आणि काही लोकांकडे पाहिलं की बापा काहीच खरं नाही, हे कशाले जन्माला आले असतील म्हणते आपल्याकडे. हे सगळीकडे आहे बघा. म्हणून बौद्ध लोकांचे वरवरकरणी जर आपण अभ्यास केला तर आपल्या लोकांचा, तर दुसऱ्याला नाव ठेवण्याचा तर काही विषयच नाही आहे. जर कुंपणात शेत खात असेल तर दुसऱ्याला नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? चूक आपलीच असेल, आपल्या घराचं रक्षण आपल्यालाच करता येत नसेल तर दुसऱ्याला नाव ठेवून काय फायदा आहे? आणि त्यामुळे आपण जेव्हा अभ्यास करतो, म्हणजे आमच्यासारखी लोक जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की सर्व नगरांमध्ये, गावांमध्ये, शहरांमध्ये, खेड्यामध्ये 2 प्रकारचे आपले लोक पाहायला मिळतात. तुम्हाला पाहायला मिळत असतील, तुम्ही तर त्यांच्यापैकी नसाल बाबा, पण बिलकुल त्या 2 प्रकारातला पहिला प्रकार जो आहे तो प्रकार जर आपण पाहिला तर प्रामाणिक बौद्धांचा प्रकार आहे. जे अत्यंत सिलवान आहेत, गुणवान आहेत, श्रद्धावान आहेत, बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहेत आणि त्यांना वाटते बाबासाहेबांचा विचार जनमानसांपर्यंत पोहोचला पाहिजे, सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं परिवर्तन समाजामध्ये घडलं पाहिजे, निर्माण झालं पाहिजे. बाबासाहेबांचं भारत बुद्धमय करण्याचं स्वप्न साकार झालं पाहिजे असं एका वर्गाला वाटते बघा. आणि एक वर्ग जो आहे दुसरा, ज्याला बौद्ध भाषेमध्ये कृतज्ञ लोक म्हणतात. कृतज्ञ समजतं तुम्हाला? आपल्या ती ग्रेट हॅपीनेस वरती एक धम्मदेशना आहे, फार पूर्वी टाकलेली आम्ही. कृतज्ञ आणि कृतज्ञ असे 2 प्रकारचे सदैव लोक असतात या जगामध्ये. किती प्रकारचे? 2. एक कृतज्ञ, मग ते कौटुंबिक जीवनातही आणि सार्वजनिक जीवनातही. असं नाही आहे की एखाद्या समाजात किंवा एखाद्या कुठल्या जातीमध्ये किंवा एखाद्या कुटुंबामध्ये, सगळीकडे सदा सर्व काळ, 3ही काळांमध्ये, भूतकाळातही, वर्तमानातही आणि भविष्यातही या 2च प्रकारची लोक असतात म्हणाले भगवान बुद्ध. काही लोक कृतज्ञ असतात, केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारे लोक जे असतात
मग ते माता पित्यांचे उपकार असतील, बहीण भाऊचे उपकार असतील, बायको किंवा नवऱ्याचे एकमेकांच्या बद्दलचे उपकार असतील, मित्रांच्या बद्दल उपकार असतील, किंवा महापुरुषांनी केलेले उपकार असतील, बुद्ध पुरुषांनी केलेले उपकार असतील, संघाने केलेले उपकार असतील, धम्माने केलेले उपकार असतील, याची जाणीव ठेवणारे आणि त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहणारी जी लोक असतात त्याला कृतज्ञता म्हणतात. ते लोक कृतज्ञ असतात. बिलकुल बाबासाहेबांसमोर झुकतील म्हणजे झुकतील, भगवंतासमोर झुकतील म्हणजे झुकतील. त्यांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या, पंचशील दिलं, आर्य अष्टांगिक मार्ग दिला, त्याप्रमाणे वागतील म्हणजे वागतील. दान पुण्य करत राहतील, शील पालन करत राहतील आणि ध्यानही करतील, समाजाला जोडण्याचं काम करतील, एकमेकांशी मैत्रीनं प्रेमाने वागतील. असे जे लोक असतात ते कृतज्ञ असतात. आणि दुसरा जो भाग सांगितला तो कृतज्ञ लोकांचा आहे. आणि कृतज्ञ लोकांची संख्या सदा सर्व काळ जास्तच असते. कारण भगवंताला जेव्हा विचारलं, भगवान या जगामध्ये चांगल्या लोकांची संख्या जास्त आहे की वाईट लोकांची संख्या जास्त आहे, तर काय उत्तर दिलं असेल भगवंताने? भगवान म्हणाले वाईटांची संख्या जास्त आहे. आणि आजही, कालही आणि उद्याही वाईट लोकांची संख्या जास्त आहे. आता मला सांगा, दारू पिणाऱ्या लोकांची, तंबाखू खाणाऱ्या लोकांची, भांडणं करणाऱ्या लोकांची, शिवीगाळ करणाऱ्या लोकांची, राग राग करणाऱ्या लोकांची, मारझोड करणाऱ्या लोकांची, चोरी करणाऱ्या लोकांची, हिंसा करणाऱ्या लोकांची, व्यभिचार करणाऱ्या लोकांची, लबाडीने वागणाऱ्या लोकांची, इतरांना ठकवणारे फसवणाऱ्या लोकांची, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करणाऱ्या लोकांची, विहारात न येणाऱ्या लोकांची संख्या जास्त की चांगल्या लोकांची संख्या जास्त आहे? वाईट लोकांची संख्या, आता जे बोलून दाखवलं ना तुम्हाला, त्यांची संख्या जास्त आहे. बघा, तुमच्या बोरगावचा जर काय म्हणू त्याला आपण सर्वे केला तर बोरगाव मध्ये काय दारू पिणारे लोक कमी सापडतील का? तंबाखू खाणारे कमी सापडतील का? म्हणजे कोणाला नाव ठेवत नाही मी, पण कमी असतील काय लोक? आता त्या रोड पासून इथपर्यंत जर तुम्ही गेलात तर रस्त्याने कितीतरी लोक तुम्हाला दिसतील की ज्यांच्या तोंडात काही ना काही आहे. त्यांच्या जवळून गेलं की असा घमकन वास येते बघा, आणि सायंकाळी तर दुसराच वास येते बघा. त्या दिवशी एका परिषदेत गेलो आम्ही, आम्हाला लय लोक भेटतात अशी, कारण लोक धुंदीत आलेले असतात. कधी कधी बा काहीतरी चाललंय का, आणि ते त्यांनी काहीतरी प्राशन केलेलं असते आणि मग ती येऊन बसतात अशी. एका ठिकाणी परिषदेला गेलो कार्यक्रमाला, आपलाच एक मुलगा आला, चांगला धष्टपुष्ट व्यवस्थित आणि असा एकदम सापासारखा डोलत होता आणि प्रवचन देत होत. बाबा आला खालून, ते माझ्या समोर येऊन वंदा मी म्हणते की म्हणे, आणि वंदनही केलं. जवळ येऊन काय 10 रुपये का 5 रुपये काय जे दिलं ते फाटकी नोट दाने दिलं आणि गेलं निघून. बघा, मी त्याला प्रवचनातच घेतलं. मी म्हटलं बा असेही लोक आहेत बघा, नाही का? म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं या 2 प्रकारची लोक असतात की आजही आहेत. आपल्याला 68 वर्ष झाले बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन, पण तरी सुद्धा जर लोकांकडे पाहिलं, धार्मिक क्षेत्र जर आपण पाहिलं, सामाजिक क्षेत्र जर आपण पाहिलं, राजकीय क्षेत्र जर पाहिलं, तर अनेक क्षेत्रांमध्ये आपण अपयशी झालेलो आहोत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाबासाहेब शिका म्हणाले म्हणून आपण शिकलो. शिक्षणामुळे आपल्याला श्रीमंती आली. गाव खेड्यातून लोक शहरात आले, टोले जंग इथे बंगले बांधले, माड्या बांधल्या, फ्लॅट मध्ये कुठे कुठल्या अपार्टमेंट मध्ये लोक राहतात. कुणाचा मुलगा कुठे तर कुणाची मुलगी कुठे नोकरीला जॉबला आहे, किंवा स्वतः लोक मोठमोठ्या हुद्द्यांवरती आहेत. परंतु बाबासाहेबांच्या केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा लोक मात्र पुढे यायला धजत नाहीत. बघा, आम्ही तिथे येऊन बसावं का म्हणतात विहारात, आणि काय करावं विहारात येऊन. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता लोकांची आहे. आणि त्यामुळे प्रामाणिक लोक, प्रामाणिक बौद्ध आणि कृतज्ञ बौद्ध अशा 2 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत बघा आपल्यामध्ये. त्यामुळे तुम्ही तर चांगलेच आहे बाबा, म्हणून तुम्ही आम्हाला बोलवलं इथे. पावा बुद्ध विहार अत्यंत सुंदर आहे तुमचं. ताईंच्याकडून आम्ही चालत चालत आलो धम्म रॅलीमध्ये, अत्यंत सुंदर आमचं स्वागत केलं. आणि एवढ्या वेळापासून तुम्ही इथे बसून आहात, ही काही साधी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे तुमच्या प्रती मंगल मैत्री जेवढी करावी तेवढी कमीच आहे.
परंतु भगवंताचं वचन आहे. मी ही प्रारंभी जी गाथा म्हणालो ती पराभव सुत्तातील गाथा आहे. पराभव सुत्त माहिती आहे तुम्हाला? आपल्या चॅनल वरती आहे. प्रवचन ऐकता? कोण कोण प्रवचन ऐकता? खरं खरं सांगा. भरपूर लोक ऐकतात प्रवचन. व्हेरी गुड. प्रवचन ऐकत जा. बुद्धाचं ज्ञान, बुद्धाचं वचन, बुद्धाचा धम्म ऐकून 999 खून करणारा अंगुलीमाल भिक्खू बनला का नाही? किसा गौतमी, पटाचारा, विशाखा, सुजाता, राजा प्रसेनजीत, बिंबिसार, अजातशत्रू, प्रद्योत असे कितीतरी राजे लोक, त्या काळातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांतील लोक जे लोक बुद्धाला शरण आले त्या लोकांनी स्वतःच्या जीवनाचं सोनं करून घेतलेलं आहे. बाबासाहेबांनी महत्प्रयासाने आपल्याला बुद्धाचा धम्म दिला. आपल्यालाही आपल्या जीवनाचं, आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं सोनं करता आलं पाहिजे. कारण आपण मरणधर्मी आहोत. आपला नंबर कधीही लागू शकते. म्हणून जेवढं आयुष्य आपल्याला मिळालंय तेवढं आयुष्य आपण स्वतःला चांगलं बनविण्यासाठी आणि समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी घातलं पाहिजे. त्यामुळे भगवान या पराभव सुक्तामध्ये, या गाथेमध्ये म्हणतात की जर मनुष्याने आपलं स्वतःचं घर व्यवस्थितपणे जर साकारलं नाही, त्या घराला कुठे छिद्र वगैरे राहिलं तर भगवान म्हणाले पावसाचं पाणी त्या घरामध्ये शिरू शकते, येऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे मनुष्य लोकांनी आपल्या मनाला जर संरक्षित ठेवलं नाही, आपल्या मनाला जर व्यवस्थित ठेवलं नाही, आसक्तीतून विरहित ठेवलं नाही, तर भगवान बुद्ध म्हणाले त्या मनामध्ये राग सहज शिरू शकतो. आणि त्यामुळे बघा आपण भगवंताच्या या वचनाला जागलो पाहिजे. बाबासाहेबांनी आपलं हे घर निर्माण करून दिलंय आपल्याला, नाही का? काल मातीचेच घर होते, काल कुडाचे घर होते, पण आज त्याच लोकांची घरं बाबासाहेबांच्या पुण्याईमुळं खूप सुंदर आणि खूप सुंदर बनलेली आहेत. आम्ही जेव्हा लोकांकडे कधी गृहप्रवेशाला जातो किंवा धम्मदेसनेसाठी जातो, कार्यक्रमाला जातो, तर घरात गेल्याबरोबर, दारातच गेल्याबरोबर बाबासाहेबांची आठवण होते बघा. कारण ही तीच लोक आहेत की ज्यांच्या गळ्यामध्ये मडकं होत, ही तीच लोक आहेत की ज्यांच्या कमरेला झाडू होता, ही तीच लोक आहेत की ज्यांना गावाबाहेर ठेवलं होतं. आणि त्याच लोकांमध्ये बाबासाहेबांमुळे आज परिवर्तन घडलं. आणि मग खातो तो घास आणि घेतो तो श्वास कोणामुळे आहे? आज बाबासाहेबांमुळे आहे. त्या बाबासाहेबांशी प्रामाणिक राहणं, यातच आपलं सारथ्य आहे, यातच आपलं खरं पुण्य आहे, यातच आपलं खरं सुख आहे. परंतु जर बाबासाहेबांच्या विचारांशी आपण कृतज्ञ राहिलो किंवा प्रतारणा केली तर येणाऱ्या पिढीला त्याचे म्हणजे परिणाम भोगावे लागतील. आज तुम्ही पहा, आपण पाहतोय दीक्षाभूमीला तुळूक प्रचंड गर्दी होते ना. तुम्ही तर नागपूरमध्ये तुम्ही तर जात नसाल विजयादशमीच्या दिवशी, तुम्ही दुसऱ्या जाता? बाबा जातो म्हणतात, चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही जातच असाल, नाही गेले तरी तुम्हाला टीव्हीवर तर दिसतच असेल. तर दीक्षाभूमीवर बघा विजयादशमीला किती गर्दी असते. मुंबईला 6 डिसेंबरला किती गर्दी असते की नाही? बिलकुल असते. एरवी काय जयंतीला तर विचारूच नका बाबा. तुमच्याकडची जयंती तर अपवाद थोडी असेल, आणि ती पण संध्याकाळी डीजेच्या तालावर साजरी होत असेल. ज्यानं जिंदगीत विहाराचं कधी तोंड पाहिलं नाही ते जयंती येते नाचते. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, याचं रक्त सगळं भेसळयुक्त झालं असतं संध्याकाळी. आणि त्या गाण्याच्या तालावर नाचते, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणते. आणि हे जिंदगीत यानं विहार पाहिलेलं नसते कधी, पंचशील पाळलेलं नसते कधी, अष्टशील पाळलेलं नसते कधी. बाबासाहेबांच्या विचारांचे मी देणं लागतो, मी समाजासाठी वेळ दिला पाहिजे, समाजासाठी बुद्धिमत्ता खर्च केली पाहिजे, माझा पैसा खर्च केला पाहिजे, असं कधी वाटत नाही. पण जयंतीला वर्गणी दिलेली असते आणि संध्याकाळी पडते, मग बाबा डीजे कुठे आहे ते शोधते. डीजेची मिरवणूक कुठे आहे म्हणजे मला तिथं जाऊन डान्स करायचा म्हणते. बाबासाहेब घुसते जणू काही याच्या अंगामध्ये. आणि मग त्या दिवशी रात्रीला नाचते, नंतर घरी जाऊन किंवा कुठेतरी लोळते, पडते, तिथंच झोपते. दुसऱ्या दिवशी बाबासाहेब डिलीट.
पुन्हा उजाडते दुसऱ्या 14 एप्रिलला. तुमच्याकडे असे असतील बापा, तुम्ही जरी तसे नसाल तर बिलकुल असे तुमच्याकडे पण आहेत. कालच एका काल नाही 2-4 दिवसांपूर्वी एक फोन आला नागपुरातून. त्यांनी कंप्लेंट केली माझ्याकडे. भंतेजी म्हणाले आमच्याकडे पोरं खूप बिघडत आहेत, तरुण मुलं. म्हटलं कसं काय? तर घराघरातली मुलं ते काहीतरी खातात, तंबाखू, काय म्हणतात तुमच्याकडे, गुटखा तंबाखू खातात म्हणे. ते सकाळी उठते तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे खातच राहते म्हणे. ते असं दात खराब करून घेतले, खाऊ 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 खाऊ. घरचे कसे सहन करत असतील काय माहिती, थुंकू बेजार करत असतील लोकांना. असे लोक तर बाबा बाजूला बसले तर जेवण नाही करावं वाटत, एवढी बेकार त्यांची कंडिशन असते. तर तो माणूस म्हणे भंतीजी दारू पिणे लग्नामध्ये फॅशन झाली आहे म्हणे. ते हळदी करतात म्हणे किंवा अजून काही लग्नाचा प्रोग्राम असते म्हणे, विशेष जेवण असते म्हणे बाबा. काय म्हणते सावजी जेवण म्हणे. सावजी, हा सावजी जेवण असते. आता प्रत्येकाकडे काही काय मसाले विसाले आहे. तिकडे गेले तर कोल्हापुरी जेवण आहे का, कोल्हापूरकडे आम्ही गेलो होतो ते म्हणजे कोल्हापुरी जेवण मिळते आमच्याकडे. तर इकडे तुमच्याकडे सावजी जेवण. तर ते म्हणे बा इकडे आमच्याकडे दारू पिण्याचं संख्या खूप जास्त प्रमाणात वाढली. तर भंतेजी नागपूरकडे आले की जरा याच्यावर बोलत राहा. म्हणजे तुम्ही बघा, सांगता येत नाही त्यांच्या घरचा त्यांचा मुलगा पित असेल दारू, सांगता येत नाही त्यांच्या घरी त्यांचा मुलगा तंबाखू खात असेल, गुटखा खात असेल. आणि कोणत्या आई वडिलांना वाटते हो आपली लेकरं वाया जावेत म्हणून? वाटते का? आणि जेव्हा कधी एखादा मुलगा आपल्या आईच्या समोर दारू पिऊन येत असेल, आपल्या वडिलांच्या समोर दारू पिऊन येत असेल, तर किती खजील होत असेल त्यांचं मन त्या आई वडिलांचं, किती मरून मरत असेल त्यांचं मन, किती वाईट वाटत असेल. पण ते काहीच करू शकत नाही, कारण म्हातारी आई वडील मुलांच्या समोर काय करते. आणि काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की त्या आईला गिनत नाही आणि वडिलांना पण गिनत नाही, म्हणजे ऐकत नाही त्यांचं. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की आपलं स्वतःचं मन आपण संरक्षित ठेवलं पाहिजे, आपल्या मनाला आपण मजबूत ठेवलं पाहिजे, त्याला शुद्ध बनविण्याचा, निर्मळ बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपल्या समाजाचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा फार मोजके लोक असे आहेत, बोटावर मोजण्या एवढी लोक सगळ्या नगरांमधले, सगळ्या जिल्ह्यामधले, तालुक्यातले, खेड्यापाड्यातले किती चांगले आहेत. चांगले म्हणजे श्रद्धावान, सिलवान, गुणवान आहेत, विनम्रता त्यांच्यामध्ये आहे, समाज जोडण्याचा भाव, मनोप्रवृत्ती त्यांच्यात आहे. पण त्यांना बिघडवणारे लोक मात्र खूप जास्त आहेत बघा. कारण तसं पाहिलं तर आम्हालाही त्याचा लय अनुभव येते बघा. सकाळीच एक व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला एका उपासकाने, कोणतरी भिक्षू संघाबद्दल निगेटिव्ह लिहिलं होतं आणि त्याने संदर्भ दिला होता बाबासाहेबांचा की बाबासाहेब काय भिक्खू संघाला शरण आले नाही. आता आम्ही खरडू सांगतो नेहमी की इथं नागपुरात जे 5-7 भंतेजी बोलवले होते बाबासाहेबांना 14 ऑक्टोबर 1956 त्यांना श्याम हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यांच्याकडून परित्राण करून घेतला होता. वामन गोडबोले जे आयोजक होते त्यांनी पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात हे छापलं. तर बाबासाहेबांनी काय दिखावा करण्यासाठी बोलवलं असेल भंतेजी लोकांना? कधी असेल? तुम्ही कुशीनगरला जर कधी गेले तर कुशीनगरला एकमेव बाबासाहेबांचा पुतळा असा गुडघ्यावरती बसलेला आहे. तुम्ही पाहिला पुतळ्याच्या सहलीत कोण कोण गेला असेल तर? कुशीनगरला गेलात तुम्ही कधी? कुशीनगरला गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल बाबासाहेबांचा पुतळा कसा आहे, असा गुडघ्यावर बसलेला आहे, हात जोडलेले आहेत आणि भंते चंद्रमणी महास्तवित वरती उंच आसनावरती बसलेले आहे. आता का ते काल्पनिक पुतळा बनवला का त्यांनी? तर बिलकुल नाही. जेव्हा चंद्रमणी महास्तवित भंतेजींना धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी बाबासाहेब गेले होते तेव्हा गुडघ्यावरती बसून भगवान बुद्धांनी जसा उपासकांनी भिक्खूचा सन्मान केला पाहिजे असं सांगितलंय, त्यानुसार बाबासाहेबांनी गुडघ्यावरती बसून भंतेजीला निमंत्रण दिलं. भंतेजी मुख्य होते. त्यावेळेचे व्हिडिओज पण आहेत बघा, तुम्ही जर पाहिले तर. भंतेजी चंद्रमणी असे खुर्चीवर बसलेत बघा, असा माईक त्यांच्या समोर आहे, आवाज क्लिअर येत नाही, पण ते समोर बुद्धम शरणं गच्छामी म्हणत आहे. आणि बाबासाहेबांचा गुडघा फ्रॅक्चर होता म्हणून खाली बसता येत नव्हतं, तर बाबासाहेब असे भगवान बुद्धा समोर आहेत, भंतेजी समोर आहेत आणि बाबासाहेब पण त्यांच्या मागे बुद्धम शरणं गच्छामी, धम्मम शरणं गच्छामी म्हणत आहे. आणि भंतेजींकडून जेव्हा दीक्षा घेतली बाबासाहेबांनी, त्यानंतर मग बाबासाहेबांनी आपल्या समाजाला, शोषित, पीडित, अशिक्षित समाजाला 22 प्रतिज्ञा दिल्या. आपल्या त्या बिहारात लावल्यात बघा ठळक अक्षरांमध्ये, त्या 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि नव्याने
ज्या समाजाला बुद्ध धम्माचा गंधही नव्हता किंवा धार्मिकतेचाही गंध नव्हता, त्या समाजाला बाबासाहेबांनी बुद्ध देऊन आपल्यावरती अनंत उपकार केले. त्या बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि म्हणून बघा, आपलं घर आपण व्यवस्थित सुरक्षित ठेवलं पाहिजे. म्हणजे आपला धम्माचं घर जे आहे बाबासाहेबांनी दिलेलं ते सुरक्षित ठेवलं पाहिजे. पण तसं काही कुठे दिसत नाही. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी पाहायला मिळते. या आता गेलेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं, सोशल मीडियावरती आम्ही ऍक्टिव्ह आहोत धम्माचं काम करण्यासाठी. आपण पाहत असाल आपल्या दी ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलचे 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. आता एकदा त्यांच्यासाठी तुम्ही साधुकार दिला पाहिजे. तुमच्यापर्यंत आम्ही जे पोहोचत आहोत किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जे फिरतो आहोत, तर केवळ आणि केवळ सोशल मीडियाची ही ताकद आहे. आणि लोक खेड्यापाड्यामध्ये, तांड्यामध्ये, शेतावर, शहरात, गावात, कुणाच्या घरी आम्हाला जे बोलवत आहेत ते केवळ त्याला कारणीभूत सोशल मीडिया आणि आपलं युट्यूब चॅनल आहे बघा. आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा लोकांकडे पाहतो की हे जे आता निवडणुकीच्या वेळेला प्रचंड गर्दी होती. आणि तुम्ही जर पाहिलं, कोणावर टीका टिप्पणी करत नाही, कोणत्या पक्षाचं समर्थनही करत नाही आणि कोणाला म्हणजे नावही ठेवत नाही आपण, परंतु परिस्थिती किती वाईट आहे हे तुम्ही पाहिलं असेल, अनुभवलं असेल. एक ना घर भराभर चिंध्या झालेल्या आहेत समाजामध्ये. घराघरात नेता आहे, घराघरात अध्यक्ष, घराघरात सचिव, घराघरात काय काय पदाला हपापलेले लोक पाहायला भेटतात बघा. आता भंतीजी आमचे बोलता बोलता म्हणाले, विहारातही ते भानगड सुरू आहे बऱ्याच ठिकाणी. तुमच्याकडे नसेल अशी अपेक्षा व्यक्त करतो बाबा. नाही मग ते तर चांगली गोष्ट आहे, पण आम्ही पाहतो काही काही ठिकाणी खरंच अशी परिस्थिती आहे. ते माईक जर कोणाला दिला दुसऱ्याला, नवीन लोकाला, तर तन 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 करतील. मी जुनं असताना त्यांच्याकडे माईक कसा दिला म्हणते, मी रोज वंदना घेतो म्हणते, ते आले नवीन त्यांना कसं पुढे केलं म्हणते. तुम्ही म्हणत नसाल बाप्पा तसे, पण बिलकुल असं होते बघा. किंवा कोणाला खुर्चीवर बसवलं कार्यक्रमात वगैरे, किंवा कुणाचं नाव घेतलं, असं पोट दुखते बाप्पा. ज्यांचं नाव घेतलं नाही त्यांचं, त्या पोट दुखण्याची गोळी मेडिकल चौकातल्या कोणत्याच मेडिकलवर भेटत नाही नागपुरामध्ये. एवढं पोट दुखते, भयंकर पोट दुखते. त्यांचं कसं नाव घेतलं म्हणते, त्यांचं कसं कौतुक केलं म्हणते, आणि त्यांनी काय जास्त दिलं का म्हणते, ते काय जास्त जवळचे आहे का, आणि आम्ही काय काहीच नाही का. मग आम्ही येतय नाही म्हणते, आम्ही देतय नाही, आम्ही बसतय नाही, आम्ही जातय नाही म्हणते. मग ते बाबासाहेबांना सोडून देते, विहाराला सोडून देते आणि सगळे काम सोडून देते. बस स्वतःवर स्वतःच्या लेकरांवर फोकस करते. बाल्याची माय, बाल्याची बायको, अंधा बायदाच्या खोलीत म्हणते, आणि सारा समाज बाबासाहेबांचा विचार केला म्हणते चुलीत. असं टम पोट फुकते. स्वतःची माडी, बंगला, गाडी सगळं येते त्याच्याकडे, आणि समाजाकडे पाठमोर करते. समाजाशी काही देणं घेणं लागत नाही म्हणते. ही जी परिस्थिती आहे ही अत्यंत वाईट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे दुसरीकडे जास्त प्रमाणात नाही आहे. तुम्ही जर पाहिलं तर, मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, तुम्ही मुस्लिम समाज घ्या, हिंदू समाज घ्या, ख्रिश्चन समाज घ्या, शीख समाज घ्या, त्यांच्यामध्येही मतभेद असतील, त्यांच्यामध्येही वादावादी असतील, कौटुंबिक कलहही असतील, सामाजिक कलह पण असतील. परंतु जेव्हा आपल्या धार्मिक ठिकाणी काम करण्याची किंवा धार्मिक ठिकाणी जाऊन श्रद्धा व्यक्त करण्याची वेळ येते, तेव्हा कोणीही एकमेकांचा वाद म्हणजे एकमेकांचा भेद करत नाही. सगळे लोक एकत्र जमतात. इकडं मात्र हेही क्षेत्र लोकांनी सोडलं नाही. आणि म्हणून सकाळी ती पोस्ट पाहिली मी भिक्खूच्या विरोधातली. त्या भंतीजींना मी म्हणालो, यांना कसं दिसत नसेल, सगळे सारखेच असतात काय. जर भिक्खूवर तोडसूक घ्यायचा की असतील ना, कोण म्हणते नसतील कोणी. भगवंताच्या काळातही 2 प्रकारचे होते, आजही 2 प्रकारचे आहे, आणि उद्याही 2 प्रकारचे आहे. तुमची मुलं जरी असतील तर अपवाद वगळता सगळ्यांचेच मुलं सगळेच चांगलेच आहे असं म्हणू शकतो काय आपण. सोयरिकीच्या वेळेस सांगता बापा तुम्ही, तेव्हा आता काही विषय नाही. माया पोरी सारखी पोरगीच नाही म्हणते कोणाची, माया पोरासारखा पोरगाच नाही म्हणते कोणाचा, आणि हकीकत तर लयच उलटी असते. ते तर विचारूच नका. आता विकायचंय म्हणून ते बोलावं लागते. समजा एखादा दुकानदार असेल
तेव्हा माल फार चांगला आहे म्हणते, ही वस्तू भाजीपाला आताच आणला म्हणजे ताजा आहे म्हणजे ते आमच्याकडेच भेटते वगैरे वगैरे, पण हकीकत फार वेगळी असते. तर मी समाजालाही कधी कधी प्रश्न करत असतो की सगळ्या समाजातले लोकांचे लेकरं सारखेच असतात का? समजा कोणी बिघडलेला असेल तर तुम्ही दौंडी पिटवता का डगरामध्ये? हो, तुम्हाला सांगतो बरं येऊ मी, आमचा मुलगा बिघडला. तुम्हाला सांगतो बरं आमचा मुलगा दारू पिते, तुम्हाला सांगतो बरं आमचा मुलगा तंबाखू खातो, तुम्हाला सांगतो बरं पोरगी आमची बिघडली. असं करता का तुम्ही? मी त्या लोकांना सांगतो आहे की जे लोक भिक्खूचा विरोध कर, संघाला विरोध करतात, खरं तर संघ कोणी निर्माण केला? कोणी निर्माण केला? भगवान बुद्धांनी. आणि भगवंताच्या काळातही देवदत्तासारखे लोक होते. आजही धम्माच्या विरुद्ध वागणारे, विनयाचं पालन न करणारे आहेत ना, कोण नाही म्हणते. पण याचा अर्थ असा नाही आहे की पाचही बोट सारखे नसतात. जशी तुमचे सगळे लेकरं सारख्या स्वभावाचे नाहीये. कोणी आई वडिलांची सेवा करते तर कोणी आई वडिलांकडे ढुंकुडे पाहत नाही. हे भोगत नाही का तुम्ही? अनुभवत नाही का तुम्ही? कोणी बहिणीला खूप जीव लावते आणि कोणी तर म्हणते ते बहीण तू तुझं घर इकडे येऊच नको म्हणते. असं म्हणत नाही का कोणी? बिलकुल म्हणते. तर भगवंताच्या काळातही असं होतं, आजही तसं आहे, उद्याही तसं राहील. आणि त्यामुळे आपण जे चांगले आहेत त्यांचं समर्थन केलं पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे. धरली जिपकी लावली टाळीला असं आपण करता कामा नये. म्हणून मी आपल्या समाजाला नेहमी सांगतो की तुम्ही सकारात्मक राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे. मरण धर्मीय आहोत आपण. हा आपला देह नष्ट होण्याच्या अगोदर, हा देह सडण्याच्या अगोदर, खराब होण्याच्या अगोदर, ही वाचा बसण्याच्या अगोदर, हे श्रवण इंद्रिय खराब होण्याच्या अगोदर, हे हृदय खराब होण्याच्या अगोदर, गुडघे खराब होण्याच्या अगोदर, मानेचा आपल्या मनका खराब होण्याच्या अगोदर, कंबर खराब होण्याच्या अगोदर आपण स्वतःला चांगलं धार्मिक बनवलं पाहिजे. बाबासाहेबांचं काम केलं पाहिजे, बुद्ध धम्माचं काम केलं पाहिजे, तर या जीवनाचं सार्थक होईल. नाही तर खाण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी खाणे आणि खाता खाता एक दिवस बटन दबलं की मरणे, काय उपयोग आहे? हे पहा, लेकरा बाळासाठी तर कोणी जगते, त्याच्यात काय विशेष आहे? समजा तुम्ही लेकरा बाळासाठी जगले, फार मोठं घर बनवून दिले, फार मोठी नोकरी लावून दिली, फार मोठं शिक्षण दिले, काय विशेष आहे त्याच्यामध्ये? त्याच्यात काही विशेष नाहीये. तुम्ही लेकरांना घडवलं का? त्यांना बाबासाहेब समजून सांगितला का? बुद्ध धम्माचे संस्कार त्यांना दिले का? ही गोष्ट मात्र अत्यंत महत्वाची आहे. मी नेहमी आपल्या लोकांना सांगत असतो, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती निर्माण करता आली पाहिजे. जर तुम्ही संपत्तीच्या मागे लागले आणि लेकरांवर संस्कार दिले नाही, लेकरांना बाबासाहेब शिकवला नाही, बुद्ध शिकवला नाही, तर होऊ शकते तुम्ही जी संपत्ती कमवली त्या संपत्तीतून तुम्हाला ते मुलं बेदखल करू शकतात आणि त्याच्यावरती ते राज्य करू शकतात, तुम्हाला हाकलून लावू शकतात, तुम्हाला मारझोडेही करू शकतात. कारण हे बुद्धाचं वचन आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की श्रीमंत तर बनाच, गरीब राहू नका, गरीब राहून मरू नका, परंतु श्रीमंत होत असताना तुम्ही आपल्या मुलाबाळांना सुद्धा घडवलं पाहिजे. आज आम्ही पाहतो विहारांमध्ये येणाऱ्या लोकांचं जेव्हा वर्गीकरण करतो तेव्हा एज बार झालेली लोक जास्त विहारात येतात. डिलीट होण्याच्या मार्गावर जे लोक असतात, वाईट नका वाटू देऊ, तुमच्याकडे माहित नाही कसं आहे ते, पण त्यांचीच संख्या जास्त असते. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर आपण थोडासा अभ्यास केला तर माझ्या आया आणि माझ्या बहिणींची संख्या विहारात किंवा अशा कार्यक्रमात जास्त असते. आमच्या बाबांना हे इथले जर सोडले तर, आमच्या भावांना दुसरेच कोणते काम लागले त्यांना वेळच भेटत नाही. त्यांना वेळ भेटते लग्नात नाचायला आणि जे नाचायला तिथं वेळ भेटते, बाकी ठिकाणी वेळ भेटत नाही. आणि म्हणून तुम्ही समाजाचं काम केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे असं मी तुम्हाला सांगतोय. आणि वेळ अधिक झाला असल्या कारणाने सरते शेवटी एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. छोटासा म्हणजे दृष्टांत नाही, ऍक्च्युली एक ती स्टोरी आहे फार सुंदर की 4 प्रकारचे भुंगे तुम्ही ऐकले असतील. भुंगे समजते का तुम्हाला? भुंगे म्हणजे किडा समजते ना. तर 4 प्रकारचे जसे भुंगे असतात तसेच आपल्या समाजातही 4 प्रकारचे लोक आहेत. आपल्या समाजातच काय सगळीकडेच असे लोक असतात. तर त्याचे तुम्हाला उदाहरण सांगतो. फार मोजकी लोक कशी चांगली असतात आणि फार जास्त लोक कशी वाईट असतात. तर एका ठिकाणी जंगलामध्ये
4 प्रकारचे भुंगे वास करीत होते, राहत होते. जसे मनुष्य प्राणी आपण शहरात राहतो, गावात राहतो, घरात राहतो, तसं बाकीच्याही प्राण्यांचं एक जीवन आहे, त्यांचं पण एक सायकल आहे. तसे 4 प्रकारचे भुंगे सांगितले जातात. पहिला भुंगा जो असतो किडा, तो फुलावर राहणारा असतो. बघितला तुम्ही कधी एखाद्या फुलाच्या बागेमध्ये तुम्ही जर कधी गेलात किंवा फुलांची झाडं वगैरे जर कधी पाहिली तुम्ही, तर त्याच्यावरती बघा एक भुंगा रमणारा असतो. त्या फुलाचा गर खातो तो मस्तपैकी त्या फुलावर राहतो. दुसरा जो भुंगा सांगितला तो लाकडामध्ये राहतो. लाकूड समजते तुम्हाला? लाकडाला छिद्र पाडतो बघा, आणि छिद्र पाडून त्या लाकडाला पूर्ण पोकळ बनवतो आणि त्या लाकडामध्येच राहतो एक भुंगा. तिसरा एक भुंगा राहतो तो शेणामध्ये राहतो. शेण समजते तुम्हाला? तर शेणामध्ये एक भुंगा राहतो बघा. आणि चौथा भुंगा सांगितला विष्ठेमध्ये राहतो. असे किती प्रकारचे भुंगे राहतात? हकीकत मध्ये राहतात. ही काही कल्पना वगैरे नाही आहे, गोष्ट वगैरे नाही आहे. आणि या भुंग्यांसारखीच काही लोक असतात बघा, आणि ती आपल्याही समाजामध्ये आहेत. म्हणून आजही लोकांना 22 प्रतिज्ञा शिकवाव्या लागतात काही काही ठिकाणी बघा. म्हणून तुम्ही त्याला काही अपवाद नाही. नागपूरची लोक, मी जरा सडेतोड बोलत असतो, रोखोक बोलतो, कारण आम्हाला नाही परवा की तुम्ही पुन्हा बोलवाल की नाही, किंवा तुम्ही आम्हालाच वंदत बसाल की नाही. कारण आमचं तत्व, माझं तत्व तर मी ठरवलं आहे, कोणी वंदो अथवा निंदो. करुण आनंद भंतेजी को कोई वंदो अथवा निंदो. भंतेजी गोळ्या घालणार म्हणजे घालणार, आणि बिलकुल औषध गोळ्या आपल्या लागू जर झाल्या तर लोकांमध्ये परिवर्तन होतेच म्हणून समजा बघा. काल परवा तुम्ही आमचं व्हॉट्सअप स्टेटस वगैरे पाहत असाल, युट्यूब ग्रेट हॅपीनेस तुम्ही फॉलो करत असाल, तर परवाला एका भगिनीने बघा त्यांच्या वडिलांचा ते मेसेज सांगितला होता. बघितलं तुम्ही? स्टेटस लावतो बघा. आपले 80 वर्षाचे वडील बघा त्यांची, त्या ताईची. बघितलं? 80 वर्षाचे वडील दारू पित होते बघा. फार वर्षांपासून दारू पित होते. घरच्या लोकांना कोणाला आवडते हो, कोणाचे वडील असो की कोणी असो दारू पिणे, आणि ते दारू काही सोडत नव्हते. आता त्यांच्या मुलांना कोणाला आवडायचं नाही, पण मग ते काही सोडायला तयार नव्हते. तर एक दिवस ते दिल्लीला गेले नातेवाईकांकडे. नातेवाईकांकडे गेले तर ते नातेवाईक आपल्या ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर, रोज प्रवचन. ते ताई भांडे घासताना प्रवचन, किचन मध्ये प्रवचन, हॉल मध्ये प्रवचन, झोपताना प्रवचन, सकाळी प्रवचन, दुपारी प्रवचन, संध्याकाळी प्रवचन. कारण डोस आहेत ना. आता डॉक्टरांनी एखादी औषधी आपल्याला दिली तर ती त्यांनी सांगितल्यानुसार जर ते डोस घेतले तर आपली तब्येत बरी होते, ठीक होते. पण डॉक्टरांनी सांगितलं त्यानुसार जर घेतली नाही, मनच शहाणपण केलं, तर आपली तब्येत बरी राहील का? होईल का? होणार नाही. तर मग ते दिल्लीला गेले ते बाबा, आणि तिकडे गेल्यानंतर मग त्या घरचे लोक आपले प्रवचन ऐकणारे श्रद्धावान लोक, मग ते त्यांच्या टीव्हीला कनेक्ट करून प्रवचन ऐकायचे. हे बाबा गेले तिथं, मग बाबा बसले तर बाबाला गोड लागलं. कधी कधी होते प्रवचन हो, बाबांना गोड लागलं तर बाबामध्ये परिवर्तन झालं. तर ताई म्हणे बंधूजी मेसेज टाकला कृतज्ञतेचा की बाबांनी दारू सोडून दिली. मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो, ताव आला पाहिजे. ताव समजते तुम्हाला? ताव म्हणजे बा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? तावच म्हणतात का? बापाला येऊ शकतो मी. तर काही लोकांना आपल्याकडे कोण पाहिलं म्हणूनही ताव येते, नाही पाहिलं म्हणूनही ताव येते, पण जय भीम केला नाही म्हणूनही ताव येते. आणि विचारूच नका बाबा, पण कुंकू लावलंय ते अष्टगंध लावता, तुमच्याकडे ते अष्टगंध लावलाय नाही लावलाय म्हणूनही ताव, मला नाही बोलवलं म्हणूनही ताव येते, आमच्या पुढे गेले म्हणूनही ताव येते, आमच्या अगोदर घर बांधले म्हणूनही ताव येते, आमच्या मुलापेक्षा त्यांचे मुलं चांगले निघाले त्याचा एक ताव येते, म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालं त्याच्यामुळे ताव येते. तर मी नेहमी सांगतो लोकांना ताव आला पाहिजे, पण ताव कोणता आला पाहिजे? चांगलं काहीतरी करून दाखवण्याचा ताव आला पाहिजे ना, किंवा स्वतःतले अवगुण काढून टाकण्याचा ताव आला पाहिजे. स्वतःला अवगुण बनवण्याचा ताव काय कामाचा? स्वतःला अवगुणी बनवण्याचा ताव काय कामाचा? ताव आला पाहिजे बाबासाहेबांसारखा. बाबासाहेबांनाही आपल्या ताव आला होता, म्हणून आपले बाबासाहेब नाशिक जवळच्या येवल्याला गरजले
आणि या नागांच्या नागभूमीमध्ये 14 ऑक्टोबर 1956 ला थो थो बरसले बघा. ताव असा आला पाहिजे ज्या व्यवस्थेनं बाबासाहेबांना छळलं, अपमानित केलं, परेशान केलं, त्रासून सोडलं, एकदम प्रचंड अपमानित केलं. त्या बडोद्याला बाबासाहेबांना रात्रीच्या 12 वाजता हाकलून दिलं. हो, आपली ब्रीफकेस सुटकेस घेऊन बाबासाहेब त्या वडाच्या झाडाखाली जाऊन रडत बसले. स्वतःची जात वेगळीच सांगितली होती बाबासाहेबांनी, स्वतःचं नाव वेगळंच सांगितलं होतं बाबासाहेबांनी बडोद्याला असताना. तिथे ऑफिसर म्हणून काम करत होते बाबासाहेब. पण लोकांना जेव्हा जात समजली तेव्हा लोक मारण्यासाठी धावून आले बाबासाहेबांवर. ती रूम खाली करायला लावली बाबासाहेबांना आणि बाबासाहेब त्या झाडाखाली रडत बसले. पण फक्त रडतच बसले नाही, बाबासाहेबांनी विचार केला, संकल्प केला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या गुजरात मध्ये बडोद्याला संकल्प दिन साजरा केला जातो. संकल्प कोणता केला बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी संकल्प केला की आज माझ्यावर एवढा मी शिकलेला असताना, MA, PhD, DSc, LLD, नीट बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेला असताना मी जर माझा अपमान होतोय, जर मला छळल्या जाते, मला परेशान केल्या जाते, मला रडवल्या जाते, तर माझ्या समाजातल्या दीन दुबळ्या गरीब लोकांची काय अवस्था असेल? किती छळ होत असेल त्यांचा, किती विडंबना होत असेल त्यांची, किती अपमान होत असेल त्यांचा. आणि त्यामुळे मी माझ्या रडण्यात अर्थ नाहीये, माझ्या रिकाम हातावर हात ठेवून बसण्यात अर्थ नाहीये. मी काम केलं पाहिजे, मी समाजासाठी झटलो पाहिजे, झिजलो पाहिजे, असा संकल्प केला की मी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी चंग बांधला, संकल्प केला आणि तो ताव आला बाबासाहेबांना. व्यवस्थेला बदलवण्याचा ताव आला, पण व्यवस्थेचा बदला जशाच तसा घेतला नाही. बाबासाहेब जर म्हणाले मी दुसऱ्या जातीत जर कधी धर्मांतर केलं असतं, माझ्या लोकांना तलवारीवाल्या धर्मात जर नेलं असतं, माझ्या लोकांना शस्त्रवाला धर्म मी दिला असता, तर या भारताचा नकाशा पूर्ण बदलून गेला असता. परंतु देशाच्या इतिहासामध्ये, काळ्या इतिहासामध्ये मला माझ्या नावाची नोंद करायची नाहीये. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली. म्हणून ताव आला पाहिजे आपल्याला, तो ताव चांगला आला पाहिजे, स्वतःला बदलवण्यासाठीचा ताव आला पाहिजे, समाजाला बदलवण्यासाठीचा ताव आला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की 4 प्रकारचे भुंगे असतात. एक तर फुलावरचा भुंगा, दुसरा लाकडावरचा भुंगा आहे, तिसरा शेणातला भुंगा आहे आणि चौथा विष्ठेमधला भुंगा आहे. झालं एकदा असं की ते 4ही भुंगे एका प्रदेशामध्ये, एका ठिकाणी असे आपला गुजारा करत होते. एक राजा आला, तो राजा त्या तिथून उडत चाललेला होता. त्या राजाने खाली पाहिलं तर हे 4 प्रकारचे भुंगे त्या प्रदेशामध्ये चरत होते आणि एकदम मदमस्त होते. राजाला दया आली, राजामध्ये कारुण्याचा भाव उत्पन्न झाला आणि राजाला वाटलं मी शिकलो सवरलेला आहे, मी चारित्र्य संपन्न आहे, नीतिमान आहे, नीतिवान आहे आणि माझा जीवनाचं सोनं झालेलं आहे, मी स्वतःच्या हिमतीवर आणि चांगल्या ठिकाणी आलोय, तर यांचं पण भलं केलं पाहिजे. मी फुलात राहतो, फुलाचा घर खातो, तर हेही फुलात राहिले पाहिजे असं त्या राजाला वाटलं. तर 4 प्रकारच्या भुंग्यातून जे 3 प्रकारचे भुंगे होते, खरं तर त्यांची दया आली होती, कारण फुलातल्या भुंग्यांचा तर काही विषय नव्हता. मग ते 3 प्रकारचे जे भुंगे होते त्यांच्याकडे तो राजा गेला. राजा म्हणजे तोही भुंगाच. आणि त्यांना सांगितलं की बघा गड्यांनो, तुमची ही दुर्दशा मला पाहवत नाही आहे. मी एकदम चांगल्या फुलाच्या बागेमध्ये राहतो आणि मदमस्त तिथे राहतो. सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलं आहेत, त्या फुलांवर वरती मी वास करतो. तुम्ही या शेणामध्ये आणि विष्ठेमध्ये आणि लाकडामध्ये काय चरताय? चला तुम्हाला तिकडे घेऊन जातो. खूप आनंदी जीवन आहे, खूप सुखाचं जीवन आहे. तर ते भुंगे तर भुंग्यांनी मीटिंग बोलवली. आता बोधकथा आहे, दृष्टांत आहे. तर त्यांनी मीटिंग बोलवली. त्यांना वाटलं बा आपण जायचं काय याच्या बरोबर, विश्वास ठेवावा. तर कसा ठेवावा विश्वास, कसा विश्वास ठेवावा? तर त्यातल्या काही लोकांनी विचार केला, काही किड्यांनी विचार केला की आपण गेलो पाहिजे. आणि काही विचार करतात की आपल्या जाण्यात काही अर्थ नाही, विश्वास ठेवून काय फायदा आहे? जर तिकडे जाऊन फसवलं तर ना घर का ना घाट का अशी आपली परिस्थिती होईल. त्यामुळे तिकडे जाण्यात अर्थ नाही. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, काही लोकांनी विश्वास ठेवला तर ते असेच गेले. पण काहींनी शंका उत्पन्न केली की बा तिकडे गेलो तर तिकडे उपाशी मरावं लागू नये,
म्हणून मग त्यांनी आपला जो खुराक आहे, जे खात होते, ज्याच्यावर राहत होते, ते सोबत घेतलं त्यांनी. आणि सोबत घेऊन मग तिकडे त्या बागेमध्ये त्या राजाने सोडलं त्यांना. सुंदर फुलांची बाग होती. मग सगळेजण आनंदितच झाले ती बाग पाहून. मग प्रत्येक जण त्या फुलामधला गर खात होते. गर खाता खाता ज्यांनी सोबत काहीच नव्हतं आणलं ते फार खुश होते आणि राजाच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते. राजा किती चांगला, आम्हाला त्या दुर्गंधीमधून इथे आणलं, या फुलांमध्ये आणलं. आता हे जीवन फार सुंदर आहे, आम्ही इथेच राहू, फुलं फार चवदार आहेत वगैरे वगैरे. पण ज्यांनी सोबत शिदोरी आणली होती, राजावर अविश्वास दाखवून ते तर बाकीच्यांना म्हणाले, बाबा तुम्हाला कसं गोड लागते, आम्हाला तर ती चवच लागत नाही. मग एक दिवस राजा आला, त्या राजाकडे कंप्लेंट केली त्यांनी, तुम्ही तर म्हटले होते बा की फारच सुंदर आणि फारच गोड आहे, आम्हाला तर ते गोडवा लागत नाही. राजा म्हणे, या इकडं तुम्ही, ज्यांना ज्यांना गोडवा लागत नाही, ते ज्यांना ज्यांना गोड वाटत नाही, सुख वाटत नाही. राजाने त्यांना बोलावलं आणि राजाने त्यांना चेक केलं. तर चेक केल्यावर ते शिदोरी सोबत घेऊन आले होते. मग राजा म्हणे, तुम्ही मूर्ख आहे. ते म्हणाले, कसं काय? आता तुम्ही माझ्यावर विश्वास न ठेवता सोबत जुनी शिदोरी घेऊन आल्यावर ती शिदोरी सोबत ठेवून नंतर तुम्ही फुलाचा गर खात असाल तर तुम्हाला गोड कसा लागेल? तर गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि मग त्यांनी सोडून दिली. आणि त्यामुळे बघा, समाजामध्ये आता बंदीजी, सुरुवातीच्या बंदीजीने जर सांगितलं, आणि मी बघ तुम्हाला जे बोललो इनडायरेक्टली, की नागपूरही त्याला अपवाद नाही, वर्धाही त्याला अपवाद नाही, कुणाला नाव ठेवत नाही कोणत्या जिल्ह्याला, तालुक्याला. तुम्हाला तर बिलकुलच नाही बाबा, तुम्ही तर चांगलेच आहे आलेले. परंतु काही काही लोक खरंच बघा, आज इधर आज येत नाहीत बाबा. मी तर ते नागराव पाटणकरच्या पुढे जाऊन सांगितलं त्यांच्या गाण्यामध्ये, भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धरण, अर्ध्यापेक्षा जास्त उधर. इकडं जाते तिकडं जाते, भंडारा लावते, हात जोडते, काय काय करते, भगवान बुद्धा सोबत काय ठेवते, बाबासाहेबांसोबतही काय काय ठेवते. तर ही जी आहे प्रतारणा आहे बघा. ही काय आहे? प्रतारणा आहे, ही बेमानी आहे, ही कृतज्ञता आहे. तुम्ही सांगा, तुम्ही माझ्या आया समान आहात. बाबासाहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये होते, पंढरपूरच्या जवळच रमाईला घेऊन गेले होते. वातावरणात बदल व्हावा, रमाई गरोदर होत्या तेव्हा आपली आई. आणि मग रमाईने बाबासाहेबांकडे एक विनंती केली होती की साहेब मला पंढरपूरचं दर्शन घ्यायचं आहे, तुमच्यासाठी जरा मला तिकडे घेऊन चला. तर बाबासाहेब काय म्हणाले, काय समज काढली होती? रामू, मी एवढा शिकला सवरलेला आहे, मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकून आलो आहे, मी कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन शिकून आलो आहे, मी बॅरिस्टर आहे, माझ्याकडे एवढ्या डिग्र्या आहे, मी सुटाफुटा कोटात राहतो, मी एवढा स्वच्छ आहे, मी चारित्र्य संपन्न आहे आणि माझा या अंधश्रद्धेवरती बिलकुल विश्वास नाहीये. पण जर तुझ्या विनंती खातर मी तुला घेऊन पंढरपूरला गेलो, पण तिथे गेल्यानंतर आता मी प्रसिद्ध असल्या कारणाने माझी जात सगळ्यांना माहिती आहे आणि या देशामध्ये सर्वात जास्त महत्व गुणवत्तेपेक्षा जातीला दिल्या जाते. कुणाच्या घरी भाडे करून जर कोणी आलं, इतर लोकांकडे जर गेलं तर लोक म्हणतात, बा तुमचं आडनाव काय आहे? मग जर वानखडे आहे, मेश्राम आहे, भगत आहे, तर लोक म्हणतात कुठचे आहे तू? नागपूरचे वा काय? समजा असं झालं, विचारलं की त्यांना विचारायचं असं, बा जात कोणती आहे? तर जात विचारत नाही, डायरेक्ट जात कशी विचारेल? अॅट्रॉसिटीचा गुन्हा होईल ना. म्हणून लोकांनी मार्ग काढला, मग बा तुमचं आडनाव काय? मग विचारते गाव कोणतं आहे तुमचं, मग विचारते तुमचे नातेवाईक कुठे राहतात, काय काय, आणि त्यांना कळते मग. तर म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस सुद्धा गुजरातमध्ये आपली जात आणि नाव बदललं होतं. तर त्यामुळे रमाईला बाबासाहेब म्हणाले, रामू तिथे गेल्यानंतर जर तिथल्या लोकांनी मला मंदिरात येऊ दिलं नाही, म्हणजे माझा जर तिथे अपमान झाला, तर तो अपमान तुला सहन होईल काय? तुला मान्य असेल काय? तर रमाई म्हणाल्या, साहेब मला ते पंढरपूरही नको आणि तिथं जाऊन दर्शन घेणं नको, तुम्हीच माझे विठ्ठल, तुम्हीच माझे सगळं काही. बाबासाहेबांनी आश्वस्त केलं, रमाईला वचन दिलं की रामू तुझ्यासाठी मी एक असं पंढरपूर निर्माण करेल की जिथे कोणी कोणाला रोखणार नाही,
जिथे कोणी कोणाला टोकणार नाही, जिथे कोणी कोणाची जात काढणार नाही, जिथे कोणी कोणाची गरिबी श्रीमंती काढणार नाही, ते समतेचं मंदिर तिथे मी निर्माण करेल. आणि त्या ठिकाणी पंढरपूर जे असेल ते समतेनं ओतप्रोत भरलेलं असेल. लोक समतेचा संदेश घेऊन जातील, शांतीचा संदेश घेऊन जातील, वैचारिक स्वातंत्र्याचा, न्यायाचा संदेश घेऊन जातील. रामू, असं तुझ्यासाठी मी पंढरपूर निर्माण करेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला दिलेलं वचन 14 ऑक्टोबर 1956 आपल्या नागपूरमध्ये पूर्ण केलं. इथे बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. लाखो अनुयायांना 22 प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि रमाईला अभिप्रेत असलेलं पंढरपूर बाबासाहेबांनी आज इथे निर्माण केलेलं आहे. त्या पंढरपुरामध्ये म्हणजे नागपुरामध्ये आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात केवळ बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी, भगवंताला वंदन करण्यासाठी. आणि इथे येऊन दीक्षा घेतात, बुद्ध धम्माची, समतेचा, शांतीचा संदेश घेऊन जातात. आणि त्यामुळे आपण नागपूरकर आहात, आपण बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असावं असा एक उद्देश आमचा होता. तुम्हाला दोष देण्याचा उद्देश नाहीये. तुमच्याच नागपुरातील लोकांनी काही आमच्याकडे जे बोलून दाखवलंय, बघा विषय असा आहे, सांगण्याचं म्हणजे तात्पर्य, आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जिकडे कुठे जातो, आता आम्हाला अनुभव येत आहे, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही फिरतोय. हालांकी डॉक्टरांनी सांगितलं की फिरू नका, प्रवास करू नका, एका ठिकाणी थांबत राहा, पण कंटिन्युअसली आम्ही फिरतोय. तुमच्याकडचे लोक जे ओळखीचे आहेत ते आम्हाला पाहतात, त्यांना माहिती आहे. तर महाराष्ट्रात जिकडे कुठे जातो तर त्या ठिकाणचे आपले लोक, काही लोक बहकलेले आहेत. सुरुवातीला जे तुम्हाला म्हणालो ना, प्रामाणिक बौद्ध आणि कृतज्ञ बौद्ध, खरोखर असे लोक आहेत बघा. म्हणजे इकडचे अर्धे आणि तिकडचे अर्धे, आणि खरा प्रॉब्लेम त्याच लोकांचा आहे. आणि त्यामुळे त्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचारांना समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही आज बदलले नाही तर इथली व्यवस्था आजही तुम्हाला पहिले दिवस आणून देण्यासाठी रेडी आहे. तुम्ही जर विचार करणाऱ्यांपैकी असाल, तुम्ही जर अभ्यास करणाऱ्यांपैकी असाल तर हवेत राहू नका, भ्रमात राहू नका की काहीच होणार नाही. या देशात काहीही होऊ शकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिथे भगवान बुद्धाची साकेत नगरी होती तिथे काय झालं? काय बनवलं की नाही? काहीही होऊ शकते. तुम्ही बुद्धगयेकडे कधी गेलात, श्रावस्तीला कधी गेलात, जे पूर्वाराम नावाचं विहार भगवंताला, भिक्षू संघाला विशाखाने दान दिलं होतं की नाही, तिथे आज भलतच काहीतरी बनवून ठेवलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवान बुद्धाची जी बुद्धगया आहे, जिथे ज्ञान प्राप्त झालं, बुद्धगयेच्या विहारात मधोमध आणि विहाराच्या मेन एंट्रन्स गेट जो आहे, अगदी त्याच्या बाजूलाच उजव्या हाताला भलतच काय बनवून ठेवलेलं आहे. हे मी कुणाला दोष देत नाही इतरांना, पण सांगतो तुम्हाला. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विझू देता कामा नये. तुम्ही जागे असले पाहिजे, सावध असले पाहिजे, सतर्क असले पाहिजे. बौद्ध धम्माचं काटेकोरपणे पालन करणाऱ्यांपैकी तुम्ही असायला पाहिजे. तुमची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असायला पाहिजे. बाबासाहेब याच नागपुरात म्हणतात 56ला, नक्की मे शरणं अन्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, येतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलम. असे बाबासाहेब म्हणाले बघा. धम्म दीक्षेच्या अगोदरही बाबासाहेब खरं तर बौद्ध होते. तुम्ही जर अभ्यास कराल, बाबासाहेबांचं चरित्र वाचाल, तुम्ही बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस वाचाल, तर बाबासाहेब पूर्वीपासूनच खरं तर आचरणिक बौद्ध होते. बौद्ध धम्माची दीक्षा तर घेतलीच, पण त्या पूर्वीच बाबासाहेबांचं आचरण जे होतं, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं नव्हतं. बुवाबाजीवर विश्वास ठेवणारे बाबासाहेब नव्हते. या नागपुरात बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी बुद्ध धम्माचं आचरण करावं, पालन करावं, अशी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. आपल्या पावा बुद्ध विहारामध्ये श्रद्धावान धम्म उपासिका सोनालीताई सुखात्रे यांनी आम्हाला निमंत्रित केलं. त्यांनी आम्हाला अगोदरच सांगितलं, बाबा माझं नाव घेऊ नका. आता ते प्रवचन ऐकतात आमचे, तर विषय असा असतो की नाव घेणं म्हणजे काय धीरूभाई अंबानीच्या घरी नेऊन बसवण्याचा विषय नाही आहे.
पण भगवान बुद्धांनी सांगितलं की जे लोक गौरवास कौतुकास पात्र आहेत त्यांचा गौरव केलाच पाहिजे. आता त्या निमित्त ठरले ना हो, बुद्ध विहारात प्रवचन आहे त्या निमित्त ठरले ना. भगवंताच्या काळातही बघा असे लोक होते, आजही असे लोक आहेत. तुम्ही सुद्धा असे बनले पाहिजे. तुम्ही नातेवाईकांकडे बुद्ध धम्म पोहोचवला पाहिजे. तुमच्या घरात मुलाबाळांपर्यंत तुम्ही बौद्ध धम्म पोहोचवला पाहिजे. तुमच्या एरियात तुम्ही बौद्ध धम्म पोहोचवला पाहिजे. बौद्ध धम्माचं आचरण स्वतः आपण केलं पाहिजे आणि इतरांना पण तुम्ही प्रेरित करू शकले पाहिजे. तर बाबासाहेबांचे अनुयायी, नाही तर काहीच नाही. फक्त आम्हीच बौद्ध बनलो पण दुसऱ्यांचं काय. तुम्ही विहारात येता ठीक, पण तुम्ही 4 लोकांना विहारात आणू शकले पाहिजे. आणि तुम्ही तेव्हाच विहारात 4 लोकांना आणू शकाल तुमच्यात पात्रता असेल तर. नाही तर मग बंधनीत केलेला उपदेश तुम्हाला तंतोतंत लागू होते. तुमच्या धार्मिकतेतून अहंकार निर्माण होत असेल, श्रद्धेचा अहंकार निर्माण होत असेल, ज्ञानाचा अहंकार निर्माण होत असेल तर आपलं घर आपणच उद्ध्वस्त करतो. आपल्या पायावर आपणच दगड पाडून घेतो आणि बौद्ध धर्माला नष्ट करण्यासाठी आपणच कारणीभूत ठरेल की काय. म्हणून बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956 ला बोलताना एक शब्द प्रयोग केला. उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे बोट करून असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराजांनी बुद्ध धर्म पाठवला. आणि आज जर आपल्याकडून तसं घडत असेल तर आपल्या एवढं अज्ञानी मूर्ख दुसरं कोणी असू शकत नाही. आणि त्यामुळे हा परिवर्तनाचा जागर आहे. तुम्हा सर्व महिलांचं, सर्व उपासक उपासिकांचं, विहाराशी संबंधित असलेल्या सर्व महिला मंडळांचं आणि संपूर्ण चोखांद्रे परिवाराचं मी मनपूर्वक अभिनंदन करेल. सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करेल. आणि असं हे धम्माचं कार्य, बाबासाहेबांचं कार्य सदोदित आपल्या हातून घडावं यासाठी म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.